टेटबाबत मोठा निर्णय. कोर्टाने या शिक्षकांना परीक्षेतून सूट दिली. आजची मोठी आणि महत्त्वाची बातमी शिक्षक भरती आणि टीट परीक्षेबाबत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की सध्या तरी अल्पसंख्याक संस्थांतील शिक्षकांसाठी टीट परीक्षा अनिवार्य नाही. नेमकं प्रकरण काय आहे? अकोला जिल्ह्यातील एका सहाय्यक शिक्षकाची नियुक्ती फक्त टीट पास नसल्यामुळे नाकारण्यात आली होती. याविरोधात संबंधित शिक्षकाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निर्णय काय? न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश चुकीचा ठरवत रद्द केला आणि संबंधित शिक्षकाला नियुक्ती देण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाने स्पष्ट केलं की अंतिम निर्णय होईपर्यंत फक्त टीट नसेल म्हणून नियुक्ती नाकारणे योग्य नाही. या निर्णयामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण हक्क कायदा RTE हा अल्पसंख्याक संस्थांना लागू होतो का, हा मुद्दा अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तोपर्यंत टीटची अट सक्तीने लावता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश. शिक्षकाची नियुक्ती मंजूर करा. नियुक्तीच्या तारखेपासून वेतन द्या. शालार्थ आयडीमध्ये नाव समाविष्ट करा. याचा परिणाम काय होणार? या निर्णयामुळे राज्यातील हजारो अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शिक्षक भरती प्रक्रियेतही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. निष्कर्ष, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत टीट नसल्यामुळे शिक्षकांना नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही, हा कोर्टाचा स्पष्ट संदेश आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद.